तर हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना, कसे आहेत सगळे, मजेत ना। तर खूप दिवसांनी ब्लॉग येतोय आणि हा ब्लॉग देखील एडिट करायला वेळ नाही भेटला, त्याच्यासाठी हा लेट येतोय। हा आहे आम्ही तिरुपतीला जात होतो तेव्हाचा ब्लॉग। सो चला आम्ही निघालो तिरुपतीला। तर रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि 8:30ची गाडी आहे। सो आम्ही मम्मीच्या घरून रेल्वे स्टेशनला, सोलापूरचं रेल्वे स्टेशन मोठं आहे। तर आम्ही स्टेशनवर जाऊन थांबतो आता, गाडीला अजून वेळ आहे पण तोपर्यंत जाऊन बसणार आहे आम्ही स्टेशनवर वेटिंग मध्ये। तर अजून आमची दुसरी एक फॅमिली येते, तर ती येऊन थांबलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही लवकर आलो। तर हे पहा, खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे। रात्रीचा फर्स्ट टाइम प्रवास करते मी। नेहमी सोलापूर पुणेचा प्रवास दिवसाच केलेला आहे, रात्री फर्स्ट टाइम प्रवास करणार आहे मी। ते पहा, माणसं 5च आहेत पण बॅगा 6-7 आहेत। कुठेही जावा, जिजा इकडे येत की बॅगात जास्त असतात। ते पहा जिजा इकडे हात पकड। तर स्टेशनवर येऊन बऱ्याच वेळ थांबलो होतो, गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मला येते नशिबाने गाडी पहिल्याच प्लॅटफॉर्मवर आली। खूप छान। जर म्हणजे पहिल्या प्लॅटफॉर्मवर आल्यावर कसं लगेचच जाता येतं ना, आणि 5व्या-6व्यावर आल्यानंतर तर आता आम्ही आलेला सोलापूर रेल्वे स्टेशनला। तर नाईटचा प्रवास असल्यामुळे सगळे नाईट कॉस्ट्यूमवरच होते आमचे। तर हे पहा बॅगा, आणि लहान मुलं, परत आत्या होत्या, दुसऱ्या आत्या होत्या, मामा होते, वयस्कर लोक, असं गुडघ्याचा वगैरे त्रास आहे असं वाटतं गाडी वगैरे व्यवस्थित यावी पहिल्या प्लॅटफॉर्मला। तसंच झालं आणि पहिल्या प्लॅटफॉर्मलाच गाडी आली। पहा आमची गाडी आलेली आहे, वाट बघून गाडी आणि अशा रीतीने आम्ही बसलो गाडी आणि आमचा प्रवास सुरू झालेला आहे। बघता सोलापूरचं कंबर तलाव कसं दिसतंय। कंबर तलाव खूप छान झालेला पाहू, आणि ह्या साईडनं कधीच पाहिलं नव्हतं, तर आज फर्स्ट टाइम खूप छान वाटते लाईटिंग आणि तो कंटिन्यू वाहणारा रोड आहे पलीकडे वाहतो। तर आपली झोपताना आपण महाराष्ट्रात होतो आणि आता आपण पोहोचलेलो आहोत आंध्र प्रदेशमध्ये, म्हणजे आंध्र प्रदेशमधल्या रेणुगुंटा या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत। 15-20 मिनिटात स्टेशन येणार आहे। तर हे पहा, इकडच्या साईडला देखील केळी जास्त प्रमाणात आहे। खूप छान वाटतंय सकाळचं। आणि रात्रभर काय आलं काय गेलं काही समजलं नाही, आता उठल्यानंतर दिसतंय। तर डोंगर पण बरेच आहे, तसं काही वेगळं नाही वाटत आहे। आपल्या महाराष्ट्रात जे काही आहे ते सगळं आहे, पण जास्त प्रमाणात डोंगर किंवा अशी रिकाम्या म्हणजे पडीक शेती आहे ना, ते जास्त प्रमाणात पडीक जमीन। आपल्या इकडे कसं हिरवळ शेती दिसते ट्रेनमध्ये जाता येताना, तसं इथं नाही। हे पहा, खूप छान व्ह्यू दिसतोय मॉर्निंगचा। हे आय थिंक तळं आहे का नदी आहे काय माहिती नाही, दिसतंय। तर पाणी आलं असा गोंधळ झाल्यानंतर ही आमची चिमुकली गँग उठून बसलेली। तर बघा सगळे असे पारुशे अवतारात असेल। तर आता ट्रेनमधनं उतरून रूमवर गेल्यानंतर मग आंघोळ वगैरे फ्रेश होऊन नाश्ता वगैरे होईल, तोपर्यंत आहोत गाडीतच बसून। आणि छान वाटतो ट्रेनचा प्रवास, असं काही अडचण वगैरे नाही आहे, हवा लागली। आणि संध्याकाळचा प्रवास असल्यामुळे एसीचं बुकिंग केलं नव्हतं आम्ही। तुटली का? लावता येते, तुटली नाही।
रात्रीचा प्रवास असल्यामुळे AC वगैरे एवढं काही नाही लागलं. खूप छान थंडगार अशी हवा आली. झोप पण खूप छान झाली. नंतर की ट्रेनमध्ये देखील एवढी छान झोप. थांब ना, उतरायचं. अगदी झुल्यात झोपल्याचा फील आला. बरेच जण गेले असतील ट्रेनने प्रवास चला इकडं. चला. हा, घाबरत नाही, घाबरायचं नसतं. वेणुगुंटा हा वरलं तर प्रत्येकाच्या एक्साइटमेंटमध्ये चाललं होतं कुठे अजून वर आहे का, अजून दिसत नाही खालून. तर खूप मोठा डोंगर आहे आणि इथून खालून काहीच नाही दिसत कुठे मंदिर काय. तर एक डोंगर पार करून, जसं आपल्या इकडे भीमाशंकर आहे, 1-2 डोंगर पार करून गेल्यानंतर जसं पलीकडच्या साईडला एका डोंगरावर भीमाशंकर स्थायिक आहे, सेम तसंच आज खालून काहीच नाही वाटणार आहे की डोंगराच्या पलीकडे काय असेल. तर हे पहा, अगदी मोठा असा डोंगर आहे. त्याच्या पलीकडे भरपूर असं मोठ्या प्रमाणात हे देवस्थान आहे. आणि अजून तर खूप वर जायचं आहे. एकदम खालची स्टार्टिंग ग्राउंड फ्लोर चालू आहे आपला. अजून 2nd, 3rd, 4 असे बरेच घाट आहे. पूर्ण चढत खाली तो आपण जायचे. तर खूप छान असं बघण्यासारखं डोंगर दऱ्या आहेत आणि लोकवस्ती देखील आहे बरेचसे डोंगरांच्या मध्ये वगैरे. आणि स्वच्छता तर विचारू नका, किती स्वच्छ. तुम्ही तिथले रस्ते किंवा बाकी काही रस्ता, आता हा तर डोंगरातला घाटातला रस्ता आहे, तरी देखील एवढा स्वच्छ आहे. डोंगरातला कचरा नाही. आपल्याला तिथे डोंगरातला पाला पाचोळा कचरा काही म्हणजे काही दिसणार नाही. अशा प्रकारे अगदी स्वच्छ असं रस्ते आहेत. आणि गाडीत बसमध्ये बसण्याच्या आधी आपली तिथे चेकिंग केली जाते. आपले जे काही बॅगा वगैरे आहेत तिथूनच चेक करून पुढे पाठवल्या जातात. तर खूप स्ट्रिक्ट आहे तिरुपती बालाजीमध्ये चेकिंग वगैरे. आणि एकाच ठिकाणी नाही, पुढे देखील बऱ्याच ठिकाणी चेकिंग होते. तर पुढचा जो काही आपला डोंगरदरी भाग आहे तो तुम्ही पहा आणि एन्जॉय करा. हा आम्ही पोचलोय आणि इथे बसलेलो आहोत वेटिंगला. कोण बाकीचे गेलेले आहेत रूम बघण्यासाठी. तर आम्ही हे वेटिंगला बसलो 2 जणी आणि आमची छोटी चिमुकली गँग. तर खूप छान राहण्यासाठी ते बरोबर होती आणि शॉपिंगसाठी पण बरेच
स्टॉल होते आणि एकदम सिस्टमॅटिक, कोणत्याही प्रकारचे कुठेही बसलेले नाही, जे काही आहेत ते एका लाईनीत व्यवस्थित होतं. आणि आमची रूम देखील बरीच लांब होती आम्ही थांबलेलो तिथून. हे पहा हा रूम अगदी स्वच्छ आणि एकदम व्यवस्थित. अशा 2 रूम केल्या होत्या, 2 फॅमिलीसाठी 2 रूम केल्या होत्या. तर बॅक साईडला मस्त झाडं होती आणि मोराचा वगैरे बराच असा आवाज येत होता. तर असं खूप छान आणि स्वच्छ अशी रूम होते व्यवस्थित. 2 आम्ही असं मस्त रेडी झालोय, आम्ही आराम केला आणि आता रेडी निघालो आहोत दर्शनाला. तर आम्ही निघालोय दर्शनाला जाण्यासाठी 4:30 वाजल्या होत्या आणि आम्ही रूम शोधली. तर हे पहा आमचं साऊथ इंडियन लुक केलेलं आहे. दर्शनाला जाण्यासाठी प्रत्येकाने साडी आणि पुरुषांनी जास्त करून जी काही लुंगी आहे तेच परिधान केलं जातं. तिथं ड्रेस वगैरे अशा गोष्टी नाही चालत. तर आम्ही साऊथ इंडियन लुक केला होता, सगळ्यांनी साऊथ इंडियन व्हाईट कलरचेच कपडे घातले होते. तर पहा आम्ही निघालो होतो दर्शनाला. खूप छान वाटत होतं. साऊथ इंडियन बरेच लोक तिथे येताना साऊथ इंडियन लुकच करून येतात. हे पहा आमच्यात ह्या दोघींचे असं टक्कल केलेलं आहे. जिजाचं करायचं होतं बरं का, पण जिजा केली ना, जिजाला 4-5 लोक धरायला लागतं. आणि परत असा विचार केला की मग जाऊ दे, आपण तेवढं टक्कल करत रडवायचं कुठं परत रडून आजारी वगैरे पडण्यापेक्षा, गरम वगैरे होण्यापेक्षा जाऊ दे म्हटलं. तर हे पहा आमचा साऊथ इंडियन लुक सगळ्यांचा. बरेच आमच्याकडे आमचा ग्रुप खूप मोठा होता आणि साऊथ इंडियन लुक केल्यामुळे तिथल्या आसपासची लोक सारखं आमच्याकडे असे वळून बघत होती. बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल बनवला. तर छान वाटलं, खूप छान वातावरण आहे. अगदी चालायचं भरपूर आहे बरं का. आत्यानं गुडघ्याचा त्रास आहे पण त्या चालल्या. इथे देखील बाहेर देखील चालायचं भरपूर आहे आणि आतमध्ये दर्शनासाठी तर त्याच्यापेक्षा जास्त चालायचं आहे. वेटिंगला पण बऱ्याच वेळ बघायला लागतं. पण दर्शन झाल्यानंतर ना जो काही आनंद मिळतो तो ह्या सगळ्यात चाललेल्या गोष्टी पुढं काहीच नाही. आणि हे पहा असं सभा मंडप असतात ना, तशा प्रकारे केलेलं आहे हे. इथे ज्यांना रूम मिळत नाही आहे किंवा जे सिंगल आलेले आहेत किंवा फॅमिलीसोबत पण आलेले असतात ते वेटिंगला थांबतात. रात्री झोपण्यासाठी म्हणा किंवा दुपारच्या उन्हात वगैरे थांबतात. गोविंदा व्यंकटरमणा. साऊथ इंडियन लुक तर आमचा झालाच होता, पण गजरा आणि गंध याशिवाय तो अपूर्ण होता. तर पुढे जाऊन मंदिरापाशी गंध लावला आणि इकडे गजरा बघत होतो. गजरे तसं बऱ्याच ठिकाणी होते बरं का, फ्रेश अगदी सुगंधी गजरे, पण खूप महाग सांगायची. बार्गेनिंग केल्यावर त्यांची भाषा आपल्याला कळत नाही ना, आपली भाषा त्यांना कळत नाही. जास्त करून हिंदी तिथं बोलली जात नाही, तिकडे त्यांचीच भाषा बोलली जाते. तर भेटले आम्हाला मुलगी आणि तिची अशी बोललो आम्ही हिंदीत, तिला समजलं आणि मस्त असे गजरा आम्ही घेतला. खूप छान गजरा होता आणि ते असं हाताच्या मापावर गजरे देतात, असं नाही की एवढाच तेवढाच, ते पूर्ण राऊंड असतो गजऱ्याचा. 30 रुपयाचा एक गजरा. अशा प्रकारे आम्ही गजरे घेतले, छान असे गजरे. पुढे निघालो आम्ही दर्शनाला. पुढे लावून गंध लावला. इथून खरा व्ह्यू दिसतोय. आम्हाला जास्त काही फोटो काढायला भेटले नाहीत कारण लवकर जायचं होतं दर्शनासाठी, गर्दी वाढत होती आणि साधारण 5 ते 6 तास दर्शनाला लागतात. जर लेट गेलो तर मग 12-1 देखील वाजले असते. त्याच्यामुळे आम्ही अशा प्रकारे आमचा फुल अँड फायनल साऊथ इंडियन लुक तयार. कसा वाटला आमचा लुक नक्की कमेंटमध्ये सांगा. गोविंदा.